मीन राशीच्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये का? कुणी काही बोललं की यांना लगेच वाईट वाटतं. जिथल्या तिथे ताडकन उत्तर यांना देता येत नाही आणि नंतर मग हे विचार करत बसतात की अरे मी असं बोलायला पाहिजे होतं, मी तसं बोलायला पाहिजे होतं, असं कसं समोरची व्यक्ती येऊन मला बोलून गेली. बरोबर ना? आणि इतकंच नाही, समोरच्याच्या वागण्याचा परिणामसुद्धा तुमच्यावर फार पटकन होतो. समोरचा जरा गोड बोलला, जरा चांगला वागला तर तुम्ही त्याच्यासाठी काहीही करायला तयार असता. तुमच्या याच स्वभावाचा गैरफायदा तुमच्या आजूबाजूची लोक घेत असतात. तुम्हाला चक्क प्रत्येक वेळी गृहीत धरलं जातं हा अनुभव तुम्हाला आला असेल आणि जर तुम्ही विरोध केला तर तुमचा विरोध मोडून काढता येतो असा सुद्धा समज इतरांचा असतो आणि त्यातूनच तुम्ही दुखावले जाता. आणि फक्त हे बाहेरच्या लोकांच्या बाबतीत घडतं का? तर असं नाही. तुमच्या जवळचे, नात्यातले, मित्र, अगदी क्लोज रिलेशनशिप असेल एखादं तर त्यात सुद्धा या गोष्टी घडतात. आणि मग भावनिक ओढाताण जी आहे ती मीन राशीच्या लोकांची होत असते. समस्या कळली, पण उपाय काय? उपाय काय आहे ते आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. पण त्याआधी बघूया मार्च महिना मीन राशीसाठी काय घेऊन आलाय. मार्च महिना मीन राशीसाठी आत्मपरीक्षणाचा आणि आर्थिक शिस्तीचा असणार आहे. या दोन गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. एक म्हणजे आत्मपरीक्षण करायचं आहे आणि आर्थिक शिस्त लावून घ्यायची आहे. कुठे खर्च करतोय, का खर्च करतोय, हा खर्च करतोय तो आत्ता गरजेचा आहे का, या गोष्टींचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमचे पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतात आणि त्याचा परिणाम बचतीवर होऊ शकतो. आपल्याला खर्च भरपूर असतात, गरजाही आपल्या भरपूर असतात, पण त्याला प्रायोरिटाईज करणं, थोडक्यात प्राधान्यक्रम ठरवणं की सध्या काय खर्च करणं गरजेचं आहे आणि कुठला खर्च आपण पुढे ढकलू शकतो, या बाबतीतली शिस्त मीन राशीच्या लोकांना मार्च महिन्यामध्ये तरी लावून घ्यावीच लागेल. बाकी करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मार्चमध्ये कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढतील. नवीन जबाबदाऱ्या सुद्धा तुम्हाला मार्च महिना देईल. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर घाई करू नका. थोडा शांततेने विचार करा आणि मग निर्णय घ्या. व्यावसायिकांसाठी बोलायचं झालं तर जर तुमचा व्यवसाय भागीदारीत असेल तर तुम्हाला माहिती आहे पारदर्शकता हा भागीदारीचा पाया असतो आणि तिथे तुम्ही किंवा तुमचा पार्टनर कमी पडत नाही ना, याकडे तुम्हाला मार्चमध्ये लक्ष द्यायचं आहे. कारण नाहीतर पारदर्शकता कमी असेल तर पुढे जाऊन प्रॉब्लेम, समस्या वाढू शकतात. जुने थकीत पैसे जर तुमचे काही असतील, खास करून तुम्ही व्यवसाय करताय, तुमचे पैसे कुठे अडकलेत, तर मार्चमध्ये ते मिळण्याची शक्यता आहे. फक्त व्यावसायिकांना एक महत्त्वाचा सल्ला आहे, तो म्हणजे दस्तऐवज असतील, महत्त्वाची कागदपत्र असतील, त्यावर सही करताना ते नीट वाचूनच सही करावेत. आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला म्हटलं तसं खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल हे सांगणं सोपं आहे, पण जेव्हा खर्च समोर येऊन उभे राहतात तेव्हा मात्र अक्षरशः काय करावं आणि काय नाही अशी स्थिती होऊन जाते. त्यासाठीच आर्थिक शिस्त हा एक शब्द मी सुरुवातीला वापरला, त्याचा अवलंब करणं मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर काही व्हिडिओ बघू शकतात की खर्च कसे मॅनेज करायचे किंवा आर्थिक शिस्त कशी लावून घ्यायची. त्याचबरोबर जर खूप खर्च असतील तर त्यांचा प्राधान्यक्रम कसा ठरवायचा, या गोष्टी आता आपल्याला इंटरनेटवर तज्ज्ञांकडून शिकता येतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टींचा विचार करा आणि त्याचा अवलंबसुद्धा करा. घरगुती किंवा वैद्यकीय खर्च तुमचा होणार आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीत दीर्घकालीन योजना जर तुम्ही घेतल्या तर त्या फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. त्यातून तुम्हाला आर्थिक स्थितीवर चांगला सकारात्मक परिणाम झालेला बघायला मिळेल. तसंही मीन राशीचा स्वामी आहे गुरुग्रह आणि गुरुग्रहाची देवता असते दत्तगुरू. दत्तगुरूंसाठी पिवळा रंग महत्त्वाचा असतो त्यांच्या साधना उपासनेमध्ये. म्हणून पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान गुरुवारी केलं तर तुमच्यासाठी त्याचा लाभ होणार आहे. आता बोलूया जे प्रेमात आहेत त्यांच्याबद्दल. जे प्रेमात आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी बोलताना सावधगिरी बाळगायची आहे, कारण संवादातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आता जे अविवाहित आहेत त्यांची नवी ओळख एखादी होण्याची शक्यता आहे, पण कुठलाही निर्णय घेण्याआधी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं लाभाचं ठरेल. अविवाहित व्यक्तींना आणि प्रेमात असणाऱ्या व्यक्तींना महत्त्वाचा सल्ला म्हणजे भावना स्पष्टपणे व्यक्त करा. कुठल्याही भावना मनात दाबून ठेवू नका, कारण त्यामुळे तुमच्या नात्यात आढी निर्माण होऊ शकते. म्हणून तुमच्या भावना ज्या काही आहेत त्या जोडीदाराला स्पष्टपणे व्यक्त करा, सांगा, त्यांच्यासमोर मांडा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 7.5 चालू आहे आणि त्यामुळे थोडीशी मानसिक ओढाताण तुम्ही अनुभवत असाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
तुम्हाला गरज आहे ध्यान, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार करण्याची. यापैकी कुठली एक गोष्ट केली तरी ती तुम्हाला लाभ देणारे, मानसिक ताण कमी करणारे. झोपेची समस्या असेल तर ती सुद्धा तुमची त्यामुळे दूर होईल. पचन संस्थेची काळजी घ्यायची आहे. बाहेरचं आरबट चरबट खाणं सध्या तरी टाळायचं आहे. मीन राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची आणि अतिरिक्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुम्ही मेहनत करत आहात, मान्य आहे, पण थोडी मेहनत अजून करावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे, पण शिस्त मात्र विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. आध्यात्मिक रास असते मीन रास, आणि म्हणून आध्यात्मिक प्रवृत्ती सुद्धा त्यांची असते. वृत्ती थोडी आध्यात्मिक असते, धार्मिक असते. जप, ध्यान, नामस्मरण यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळतं. त्यामुळे या गोष्टी तुमच्या जीवनात असायलाच हव्या. जर नसतील तर त्या अंगीकारण्याचा प्रयत्न करा, कारण या गोष्टींनी तुमचं मनोबल वाढतं. मीन राशीसाठी या गोष्टी चमत्कारिकरित्या काम करतात. म्हणून कुठली तरी एक साधना मीन राशीच्या लोकांनी करायला हवी. आणि साधनेचा अर्थ असतो, तुम्ही एखादा स्तोत्र रोज म्हणण्याचा नियम असेल किंवा एखाद्या मंत्राचा जप करण्याचा रोज नियम असेल, असा एखादा नियम घ्या आणि तो रोज पाळा. त्या नियमाचं पालन करा. तुमच्या आयुष्यात मानसिकदृष्ट्या बदल झालेला या साधनेमुळे तुम्हाला नक्कीच दिसेल. जर तुम्ही कुठल्या गुरूंकडून मंत्र घेतला असेल तर अतिउत्तम. जर एखाद्या गुरूंनी किंवा आध्यात्मिक व्यक्तीने तुम्हाला काही साधना दिली असेल तर अतिउत्तम. पण जरी दिली नसेल तरी तुमच्या घरामध्ये पारंपरिकरित्या जी स्तोत्र म्हटली जातात किंवा ज्या ग्रंथांचं वाचन केलं जातं किंवा एखाद्या मंत्राचा जप केला जात असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. काहीच कळत नसेल तर कुलदेवीचा मंत्र असतो, तो तुम्ही म्हणू शकता. अशी कुठली ना कुठली तरी साधना मीन राशीच्या व्यक्तींनी अंगीकारायला हवी. ती त्यांना मानसिक बळ देत असते. आता बोलूया सुरुवातीला बोललेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती, की लोक तुम्हाला गृहीत धरतात किंवा लोकांच्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटतं. लोकांच्या वागण्याचा तुमच्यावर फार पटकन परिणाम होतो. यावर उपाय म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग करणं किंवा स्वतःला खंबीर करणं. हे कशाने होणार आहे? मगाशी म्हटलं तसं कुठली एक साधना रोज करा, त्याने तुमचं मनोबळ वाढणार तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही काही सकारात्मक गोष्टी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. जसं की काही सकारात्मक पुस्तकं वाचा. पॉडकास्ट असतात हल्ली इंटरनेटवर सुद्धा. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा आपण अतिशय सुंदर सुंदर पॉडकास्ट घेऊन येतो आहोत, ज्यामधून मनोबल वाढेल अशा सुद्धा पॉडकास्टचा समावेश आहे. ते पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा. स्वतःच्या मनाला सतत चांगले आणि सकारात्मक विचार द्या. साडेसातीच्या काळात तर मन फार पटकन निगेटिव्ह गोष्टींकडे जातं किंवा नकारात्मक होतं. त्या काळात स्वतःला सांभाळणं, स्वतःचे विचार चांगले ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि आपण स्वतः जर पॉझिटिव्ह राहत नसू, आपल्या मनात स्वतःहून सेल्फ मोटिवेशन नसेल, तर आपण बाहेरची मदत घेऊ शकतो, पॉडकास्ट ऐकू शकतो, चांगली पुस्तकं वाचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांचा आपल्याला त्रास होतो, ज्या व्यक्तींमुळे आपलं मन उदास होतं, आपला स्वतःवर संशय निर्माण होतो, अशा लोकांपासून लांब राहायचं, त्यांच्याशी संवाद कमी करायचा. या गोष्टींमुळे नक्कीच तुमचं मनोबल वाढणार आहे. आणि तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की स्वतःमध्ये जेव्हा बदल घडत असतो तर तो बघणं हे अतिशय सुंदर अनुभव असतो. आणि तो बदल घडत असतो, फक्त आपली इच्छाशक्ती मात्र हवी. कुठला पॉडकास्ट ऐकायचा? तर लोकमत भक्ती चॅनलवर जो पॉडकास्ट आहे ज्याने तुम्हाला फायदा होईल त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तो नक्की बघा. त्या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी करून बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.